तर जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एटीएटचे एका नवनवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओचा थंबनेल पाहिलेच असेल, तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे गणपती बाप्पाच्या कमिंग सून ह्या तुमच्या मंडळाच्या पोस्टर डिझाईनवर. तर ही डिझाईन बनवणं काही अवघड विषय नाही. हे आपण AIचा यूज करून बनवलेला आहे, जो की आपण ChatGPTचा यूज केलेला आहे. तर तुम्हाला देखील हा असाच प्रकारचा पोस्टर डिझाईन जर करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या AT एडिटर या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या. आणि या व्हिडिओला लागणारं सर्व काही मटेरियल जे काय आहे, प्रॉम्प्ट वगैरे, ते मी सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या बायोमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्टेप्स बाय स्टेप समजून सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला ह्या व्हिडिओची कॉन्सेप्ट समजून जाईल. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आपला AT एडिटरचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आणि मी तिथे तुम्हाला प्रॉम्प्ट दिलेला आहे आणि आपले 2 इमेजेस देखील दिले आहेत. आता हा लोगो म्हणजे तुमच्या मंडळाचा लोगो असणार आहे. आणि इथं गणपती बाप्पाचा तुम्हाला जो कोणता फोटो लागतोय तो तुम्ही तिथे घेऊ शकता किंवा हाच तुम्ही घेऊ शकता. तर इथून तो डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे. प्रॉम्प्ट कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ChatGPT हे ॲप्लिकेशन ओपन करायचे. ChatGPT ओपन केल्यानंतर प्लस ह्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला लागणारा तुमचा गणपती बाप्पाचा फोटो तिथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मंडळाचा लोगो तिथे अपलोड करायचं आहे. हे 2 इमेजेस अपलोड झाल्याच्यानंतर आपण कॉपी केलेला प्रॉम्प्ट तिथे आपण पेस्ट करणार आहोत. प्रॉम्प्ट पेस्ट झाल्याच्यानंतर इथं जे आपण 4:5चा रेशोमध्ये आपण हा इमेज जनरेट करणार आहोत, ते तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही तो चेंज करू शकता. त्यानंतर इथे जे आपण सिलेक्ट करून तुम्हाला मी दाखवतोय त्या जागेवर तुम्हाला तुमच्या मंडळाचं नाव टाकायचे. त्यानंतर आपण अजून थोडंसं खाली स्क्रोल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला तिथे जे खाली जो आपण टेक्स्ट लिहिलेला आहे त्या टेक्स्टला तुम्हाला जर रिप्लेस करायचं असेल, तुम्हाला दुसरा कोणता टेक्स्ट त्या जागेवर टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली आल्याच्यानंतर अजून थोडं स्क्रोल करतो आपण. स्क्रोल केल्याच्यानंतर इथं जे मी सिलेक्ट केले तिथे तुम्हाला तुमच्या मंडळाचं नाव टाकायचे. तुमच्या मंडळाचं नाव टाकल्याच्यानंतर जो कोपऱ्यात जो ॲरो दिसतोय ते ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ॲरोवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आपली इमेज जनरेट होण्यासाठी सुरुवात होईल. अशा प्रकारे सर्व प्रॉम्प्ट तुम्हाला तिथे रिप्लेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली इमेज आता जनरेट होती. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. याचं सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर AT एडिटरच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, कारण सर्व रिझल्ट आपल्याला तिथे पाहायला मिळत असतात. त्यानंतर आपली इमेज आता जनरेट झालेली आहे. तर आता आपण इमेजवरती क्लिक करूयात. थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे लोड होतो आहे, त्यामुळं आता आपली इमेज जनरेट झालेली आहे ती आपण डाउनलोड करून घेऊ. वरती ॲरोचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करतो आहे. त्यानंतर आता आपण झूम करून एकदा चेक करू आपली इमेज बरोबर तयार झाली की नाही. तर 1 नंबर आपली इमेज बनलेली आहे. असाच प्रकारची एडिटिंग शिकण्यासाठी आपल्याला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.